बघितलं असेल तुम्ही की 2-3 दिवसाच्या कामकाजामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती निनो सारखा वादळामुळे हे जे पावसाचं जे कॅलेंडर पुढे गेलंय ह्याच्यासाठी तासभर चर्चा घडवण्याचं काम आम्ही केलं. मंत्री आणि विधिमंडळातील इतर सहकारी कसं एवढा वेळ, पण शेतकऱ्यांचा प्रश्न एवढी गरज आहे का? कारण त्या ज्या विषयात लोकप्रतिनिधी मांडतात त्या शासनाला काहीतरी सुधारणा करता येतील. शासनाचे काय जे आहेत ती भूमिका जी लोकांसमोर यायला पाहिजे आणि त्यातून जो कष्टकरी आणि शेतकरी जो उपेक्षित आहे त्याला तो हवादिल झालेला आहे, त्याला कुठेतरी न्याय देण्याचा प्रयत्न आमचा होता. बरोबर आहे सचिन भाऊ. मात्र जे काही खासदार गेले तर त्यांना फोडण्यामध्ये तुमचा रोल होता किंवा तुमचा हात होता असं संजय राऊत यांनी म्हटलंय आणि त्याचं बक्षीस हे तुम्हाला मिळालं, विधान परिषद उपसभापतीपद. म्हणून मी तुम्ही बघितलं असेल की मी या अगोदरच असं बोललो की आता मला माहित नाही त्यांना कुठची अधिकची माहिती मिळालेली आहे, काय संशोधन मिळालं, पण हे सर्व खासदार गेल्यानंतरची ही चर्चा ही माझी आणि एकनाथ शिंदे साहेबांची झाली होती. आणि मी जसं म्हटल्याप्रमाणे की त्यांचा कामाचा जो प्रभाव आहे तो नक्कीच आज आपण बघू शकतो की खूप मोठ्या प्रमाणावरती काम करण्याची त्यांची जी जिद्द आहे हाही एक मोठं आकर्षण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला झालेलं आहे. बरं, मग विधान परिषद उपसभापती पदाची उंची वाढवण्यासाठी किंवा त्या पदासंदर्भात आता तुमचं काय पुढे आहे उद्दिष्ट किंवा कशा पद्धतीने तुमच्या डोक्यात आहे? ह्याच्यामध्ये हा सार्वभौम असलेला सभागृह आहे, एक त्याची एक वेगळी गरिमा आहे आणि माझा प्रयत्न राहणार आहे की या अगोदरचे जेवढे उपसभापती झालेत, मग गवई साहेबांपासून असेल, माणिकराव ठाकरेपासून असेल, वसंत डावकरेजी आणि आता निलमताई म्हणून, त्या तुलनेतून ती गरिमा खाली जाणार नाही, त्याहीपेक्षा वरती कशी राहील हा प्रामाणिक प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला राहणार आहे. आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, सुनेत्राताई वहिनी पवारताई राज्याचे उपमुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदेजी हे सर्व एकत्रित रीतीने येऊन त्यांनी मला पाठिंबा देण्याचं काम यासाठी केलं. आणि म्हणून त्यांची सरकारची भूमिका आणि विरोधी पक्षाची भूमिका हे सरकारपर्यंत पोहोचवण्याचा दुवा पुढच्या काळामध्ये निश्चितपणे मी केली. बिलकुल. सचिन भाऊ, तुम्हाला तुमच्या पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा आणि आभार. तुम्ही TV9 मराठीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्याशी बोललात त्याबद्दल. धन्यवाद.